आज आष्टा या ठिकाणी आष्टा शहर धनगर समाजाच्या वतीनं भाजपचे जत विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता। आमदार पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावरती अनेक वेळा टीका केल्या आहेत, मात्र लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्यावरती टीका केल्यामुळे आष्टा शहरातील धनगर समाजाच्या वतीनं मोर्चा काढून आमदार पडळकर यांच्यावरती हल्लाबोल करण्यात आलाय। यापुढे टीका कराल तर वाळवा तालुक्यात फिरू देणार नाही असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आष्टा शहर अध्यक्ष शिवाजी चोरमुले यांनी दिलाय। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर सातत्याने विकासाच्या मुद्द्यावर न बोलता सातत्याने लोकनेते राजाराम बापू पाटील असून ते आमदार जयंतरावजी पाटील साहेब असून ते आज ख्रिश्चन समाजावर असून ते मुस्लिम समाजाच्या असून ते सातत्याने टीका करत असल्यामुळे आज आष्टा शहरातील धनगर समाजाच्या वतीनं ह्या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येत आहे। मोठ्या नेत्यांच्यावर टीका टिप्पणी केल्यानंतर आपली राजकीय कुठेतरी उंची वाढवण्याचा हा लाजिरवाणे प्रयत्न त्यांचा असतो, पण समाज हा बघत असतो। आज एका भागाचे ते प्रतिनिधी आहेत, आज मुस्लिम समाज असून ते ख्रिश्चन समाज असून ते ह्यांनी मतं दिलेली नाहीत का ह्यांना, पण सातत्यानं मोठमोठ्या विकासावर बोलायचं नाही, समाजावर जातीवादिक बोलायचं आणि त्या ठिकाणी कायमस्वरूपी आपण चर्चेमध्ये राज्यामध्ये दिसायला पाहिजे, हे धोरण गोपीचंद पडळकर यांचं आहे। आता गेल्या अनेक दिवसांपासून ते साहेबांवरती त्या ठिकाणी टीका करत आहेत, मात्र नेमका काय इशारा असणार आहे तुमचा इथून पुढे? इथून पुढं आज आम्ही निषेध केलेला आहे, पण इथून पुढं गोपीचंद पडळकरला खऱ्या अर्थानं या तालुक्यातला धनगर समाज यात वाळव्या तालुक्यात तर इथून पुढं फिरून देणार नाही। मग काय मला राग येऊन आमच्या नेते तुम्हाला जर बोलायचं टीका राजकीय टीका जरूर करावी, पण अशा खालच्या पातळीवर उद्देशून तुम्ही राजाराम बापूंनी ज्यावेळेला हे केलं जागा दिली त्यावेळेला त्यांचा जन्मही नव्हता, आम्ही त्याचा साक्षीदार आहे। मग अशा माणसावर जर तुम्ही जर बोलत आहात, आज वसंतदादा कोण जर टीका करायला आलं तर खपून घेईल का? आज मयत माणसावर टीका करणे अतिशय चुकीचं आहे। आम्ही एक वेळ साहेबांच्यावर टीका केली, आम्ही शांत राहिलो, पण ज्यावेळी राजाराम बापूचा प्रश्न आला तेव्हाही आम्हा सर्वांचं आमचं रक्त उसळलं, कारण बोलण्याला पद्धत आहे। तुम्ही त्यांच्या नातवा सन्मान आहे, तुम्ही काय बोलताय हे महाराष्ट्राला शोभत नाही। गोपीचंद पडळकर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहेत काय झालं, आणि जयंत पाटील पण काय आहेत राज्याचे नेते आहेत ते महाराष्ट्राला माहीत आहे।